मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रोपांची लागवड कशी करायची, 2 सऱ्यांमधील अंतर किती असावं, खड्डा कसा घेतला असावा. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करायचं आहे, रोप लागवड केल्यानंतर 6 ते 7 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर ज्या आपल्याला 2 महत्त्वाच्या ड्रिंचिंग करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची ड्रिंचिंग आपल्याला करायची आहे की जो झाड निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला मेटॅलिक्झिल 35% आणि त्याच्यासोबत क्लोरो 20% अशा पद्धतीचं ड्रिंचिंग करून घ्यायचं आहे. ही ड्रिंचिंग केल्यानंतर जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशी, त्याचबरोबर उपद्रव करणारे कीटक असतील, जे मुळ्यांना खात असतील, असे कीटक या ड्रिंचिंगच्या माध्यमातून नष्ट होऊन जाणार आहेत. आणि याच्यानंतरची जी पुढची ड्रिंचिंग आहे जी ती 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला करायची आहे. ती सगळ्यात महत्त्वाची ड्रिंचिंग कशासाठी आहे की ती मुळांच्या वाढीसाठीची आहे, कारण हा इथून पुढचा जो काळ आहे तो झाड किंवा रोप वाढीसाठी लागण्यासाठीच कालावधी असतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मॅजिक जेल या प्रोडक्टचं आपल्याला ड्रिंचिंग करून घ्यायचं आहे. आता मॅजिक जेल या प्रोडक्टचंच का ड्रिंचिंग करावं, कारण मुळांच्या कक्षाला चिटकून जमिनीमध्ये जे नद्रव्य पडलेले असतात ते पिकाला उचलून देते. मॅजिक जेल युनिक फॉर्म्युलेशननं बनवलेलं आहे. जरी त्या झाडाला पाण्याचा ताण कमी पडला, पाणी जास्त झालं कमी झालं तरी देखील ते पाण्याबरोबर दिलेलं औषध खत आपण वाहून जात नाही. शेतकरी बांधवांनी पर एकर 250 ग्रॅम या पद्धतीनं मॅजिक जेलचं ड्रिंचिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्या रोपाची जी वाढ आहे ती इथून खऱ्या अर्थानं सुरुवात करून घ्यायची आहे. धन्यवाद.